देवघरातील देवांची पूजा झाल्यावरती आपण सुगड पूजा करायची आहे। आपल्या देवघरात जागा असेल तर आपण ही पूजा तिथेही मांडू शकतो, नसेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे एक पाट मांडायचा आहे, त्यावरती नवकोर वस्त्र टाकायचं आहे। तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पुढील पूजेला सुरुवात करायची आहे। आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पूजा करतो। तर पाटावरती आसन म्हणून थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे आणि त्यांची देखील हळदी कुंकू अक्षता फूल वाहून विधिवत पूजा करायची आहे। गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून पुढील पूजेला सुरुवात करायची आहे। पाटावरती 5 ठिकाणी मी अशा थोड्या थोड्या तांदळाच्या राशी ठेवत आहे, त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण हे खण घेतलेले आहे ते सुगड आहे तर ते आपल्याला तिथे ठेव